नागरिकांचा कौतुक करतो की नागरिकांनी हा बिबट्या जो आहे इकडे तिकडे पळत असताना एका घरामध्ये त्याला कोंडून ठेवलं. एका 21-22 वर्षाच्या मुलीवर हल्ला करत असताना त्या मुलीला बाहेर काढलं. ती रक्तमामाळ झाली, पण त्या मुलीला ह्याच परिसरातल्या नागरिकांनी बाहेर काढून तिचा जीव वाचवला. त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर बिबटे नागरी वस्तीमध्ये येत असेल तर निश्चितपणे धोकादायक आहे. आज मीरा भाईंदरला आले. मीरा भाईंदरच्या ह्या म्हणजे तसं बघायला गेलं तर संजय गांधी नॅशनल पार्क हायवेच्या त्या बाजूला ह्या कंजेस्टेड एरिया आहे, नागरी वस्ती आहे ह्या परिसरामध्ये. कारण गाड्या शिरायला सुद्धा जागा नसते. अशा परिसरामध्ये जर बिबटे यायला लागले तर म्हणजे कुठनं आले हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. खरं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटनी ह्या मुंबई ठाण्याच्या परिसरामध्ये मीरा भाईंदरच्या परिसरामध्ये त्यांनी म्हणजे AI टेक्नॉलॉजीचा वापर करून CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून मेन कंट्रोल रूम जर त्यांच्याकडे बोरिवली नॅशनल पार्कला किंवा ठाण्याच्या येऊरच्या ठिकाणी ते असेल तर ते असे बिबटे जर नागरी वस्तीत पोहोचले तर ताबडतोब अर्ध्या पाऊण तासात ते पोहोचू शकतील अशा प्रकारची यंत्रणा करायला पाहिजे. आता बघा 8 वाजता या घटना घडल्या. मी सुद्धा 2 ते 3 वेळा फोन केला, परंतु अद्यापर्यंत फॉरेस्टची टीम आलेली नाही. ते आता लवकरच पोहोचते, ते कारवाई करतील, त्या बिबट्याला जेरबंद करतील, त्यांच्या ताब्यात घेतील. परंतु शेवटी नागरी वस्तीमध्ये नागरिकांवर हल्ला जर हे बिबटे वारंवार करायला लागले तर शहराच्या दृष्टीनं किंवा राज्याच्या दृष्टीनं सुद्धा ही भूषणावह गोष्ट नाही, नक्कीच धोकादायक. सर, आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी आहे, वन विभागाचे अधिकारी आज 2 तास झाले तर इथं पोहोचलेले, मात्र तुम्ही इथं घटनास्थळी पोहोचलात, म्हणजे याला काय म्हणायचं? नाही, ठीक आहे. मी वन खात्याचे अधिकारी नोकरदार म्हणून या ठिकाणी येतात. मी लोकप्रतिनिधी येतो. लोकप्रतिनिधी म्हणून ह्या मीरा भाईंदरच्या जनतेने मला 16 वर्षापासून निवडून दिलेलं आहे. तर माझं कर्तव्य आहे की सगळं काही कामधंदा सोडून मी लोकांच्या सेवेसाठी आणि लोकांच्या वेळोवेळी जरा संकटामध्ये येतात त्या जागेवर पोहोचलं पाहिजे, ते माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी पोहोचलो म्हणजे काय कोणावर उपकार केले नाही. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.